उजळले भाग्याता वघे चिंता वारली अभंग तुकोबाराय यांचा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगामध्ये त्यांना वाटणारी धन्यता, कृतार्थता, जीवन साफल्याचा आनंद महाराज या ठिकाणी व्यक्त करतात. बघा, एखाद्याच्या भाग्यानं त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या भाग्यानं एखादा दिवस असा उजाडतो की तो दिवस त्याच्यासाठी धन्यतेचा, अत्यानंदाचा, अति आनंदाचा, अगदी सुवर्ण क्षणांनी लिहून ठेवावा असं वाटायला लावणारा एखादा दिवस एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये उजळतो. बघा, कल्पना करा, एक मनुष्य आहे, अतिशय श्रीमंत आहे, भरपूर पैसा, अडका, जमीन, जुमला, वैभव, सत्ता, गाडी, बंगला, नोकर, चाकर सर्व काही असतं. फक्त एकच उणीव असते, मुलगा नसतो, संतती नसते, वंशाला कोणी वारस नसतो. सर्व प्रयत्न केलेले असतात, डॉक्टर, वैद्य, देव ऋषी, नवस, साया सर्व प्रयत्न केलेले असतात, पण मुलं होण्याचे चिन्ह काही दिसत नाही. अशा वेळेस त्याचा एखादा ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंटमध्ये त्याचा हातपाय मोडतो, दवाखान्यामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. हॉस्पिटलमध्ये सर्वच नातेवाईक मंडळी त्याला भेटण्यासाठी येतात. येताना बिस्किटचे पुडे, सफरचंदाचे बॉक्सेस घेऊन येतात. पण त्यालाही चांगलं माहिती असतं की ही माणसं खरंच माझ्या तब्येतीची चौकशी करायला आली आहेत का, ही माणसं खरंच माझ्या तब्येतीची चौकशी करायला आली आहे का. तर ही अंदाज घ्यायला आलेली असतात की या अपघातातून हा जाणार आहे, हा वाचणार आहे की हा राम म्हणणार आहे, हे बघण्यासाठी ती आलेली असतात. कारण हा गेल्याच्या नंतर याच्या एवढ्या प्रॉपर्टीवरती ही बाकीची माणसं वारसदार होणारी असतात. त्यांच्यात आधीच थोडीशी धुसफूस सुरू झालेली असते. त्याचा बंगला कोणी घ्यायचा, गाड्या कोणी घ्यायच्या, फार्म हाऊस कोणी घ्यायचं, कंपनी कोणी घ्यायची, फॅक्टरी कोणी घ्यायची, त्याची BMW कार कोणी घ्यायची. त्यांच्यात आधीच वाद झालेले असतात, वाद होत असतात. आणि तो देवाला एकच प्रार्थना करत असतो, देवा, अरे देवा, एवढं सर्व ऐश्वर्य तू मला दिलंय, एवढं सर्व ऐश्वर्य तू मला दिलं, एक मुलगा दिला असता तर फार बरं झालं असतं बाबा. आणि खरोखर त्याच्या कानावरती वार्ता येते की आपली पत्नी गरोदर आहे आणि खरोखर एक दिवस त्या निपुत्रिकाला मुलगा होतो. बघा, लक्ष देऊन ऐका, अभंग जरा अवघड आहे. खरोखर एक दिवस त्या निपुत्रिकाला मुलगा होतो. ज्या दिवशी त्या निपुत्रिकाला मुलगा होतो तो दिवस त्याच्यासाठी बोलायचं झालं तर त्याच्या आयुष्यातला अत्यानंदाचा, अति आनंदाचा, भाग्याचा, धन्यतेचा तो दिवस असतो. कारण एवढ्या दिवसाची जी काही इच्छा असते ती पूर्ण झालेली असते. मुलगा झाल्याच्या नंतर थोडा आनंद असतो का? बचत गट, थोडा आनंद असतो का? भरपूर आनंद असतो. तर मग त्याला मुलगा झाल्याचा आनंद जेवढा झालेला असतो त्याच्यामध्ये त्याचा कसलंच मोजमाप करता येत नाही, इतका आनंद त्याला झालेला असतो. म्हणून तो दिवस, ज्या दिवशी त्या निपुत्रिकाला मुलगा होतो तो दिवस त्याच्यासाठी बोलायचं झालं तर धन्यतेचा, भाग्याचा, अत्यानंदाचा, अति आनंदाचा तो दिवस असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. बघा, आणखी एक कल्पना करा, एक भिकारी आहे, रोज लोकांच्या दारामध्ये जायचं, भीक मागायची, जे कोणी शिळपाकं वाढेल ते खायचं आणि आपलं पोट भरायचं. आपलं पोट भरायचं. हाच भिकारी रोज लोकांच्या दारामध्ये जायचा आणि आज ज्याला मुलगा झालेला होता त्याच्या दारामध्ये जातो. आता त्यालाही मुलगा झालेला असतो, आनंदाचा दिवस असतो. भिकारी समोर येतो म्हणून 50 रुपयाची नोट खिशातून काढतो, त्या भिकाऱ्याला देऊन टाकतो. किती रुपयाची नोट? 50 रुपयाची नोट त्या भिकाऱ्याला देऊन टाकतो. आता एरवी कधी कुणाला ₹2 दिले की नाही ती माहिती नाही, पण आज मुलगा झालेला असतो, आनंदाचा दिवस असतो, 50 रुपयाची नोट हातात येते, त्या भिकाऱ्याला देऊन टाकतो. आता भिकाऱ्याने देखील 50 रुपयाची भीक कधी पाहिलेली असते का? लोक भीक देतात, पण किती? ₹1, ₹2, ₹5, फार झाले तर ₹10. पण ₹10पेक्षा जास्त पैसे देणारा जाता यालाही कुणी आजपर्यंत भेटलेला नसतो. मग त्या मुलगा झालेल्याला मुलगा झाल्याचा जेवढा आनंद असतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद आज याला 50 रुपये मिळाले म्हणून होतो. मग 50 रुपयाची नोट घेतो, रस्त्याने चालायला लागतो. रस्त्याने चालता चालता एका हॉटेल समोरून जातो. हॉटेलमध्ये अशी गरम गरम भजी तळत असतात, जिलेबी चालू असते, गरम गरम वडापाव असतात. त्या वडापावकडे बघतो आणि विचार करतो, अरे आपलं अख्खं आयुष्य असंच गेलंय, लोकांच्या दारामध्ये जायचं, भीक मागायची, जे कोणी शिळपाकं वाढेल ते खायचं आणि आपलं आयुष्य जगायचं. आपलं संपूर्ण आयुष्य असं चाललंय. या जिभेचे गोड कौतुक कधी आहे की नाही? या जिभेचे चोचले कधी आहे की नाही? असा मनात विचार आला. हॉटेलमध्ये गेला, पण माणसाच्या मनात कधी काय विचार येईल सांगता येत नाही बरं का.
माणसाच्या मनामधला विचार क्षणामध्ये बदलतो, क्षण सुद्धा लागत नाही, इतक्यात एक विचार असतो तो दुसऱ्या सेकंदाला दुसरा विचार असतो. म्हणून मन इतकं चंचल आहे, मना एवढं चंचल काहीच नाही. मन जर म्हटलं जा बरं देवीच्या यात्रेला, का लगेच आपण म्हणायच्या अगोदर देव तिथे गेलेला असतो, मन तिथं गेलेलं असतं. बरोबर की नाही? बरोबर ना? इतकं मन चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवद्रडम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदूर. बहुत चंचल चपळ जाता येता नलगी वेळ, जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगी वेळ. चंचल चपळ जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, जाता बहुत चंचल चपळ जाता येता नलगी वेळ, जाता येता नलगी वेळ, जाता येता नलगी वेळ, जाता येता नलगे. बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ. बहुत चंचल चपळ, मनासारखं चपळ आणि मनासारखं चंचल काहीच नाही. हॉटेलमध्ये गेला आणि मनामध्ये विचार आला, हॉटेलमध्ये गेला आणि मनात विचार आले आजचं ठीक आहे, आज आपल्याला कोणीतरी 50 रुपये भीक दिली म्हणून आपण गरम गरम जिलेबी खाऊ शकतो, वडापाव खाऊ शकतो, भजी खाऊ शकतो. पण उद्याचं काय? उद्या आपल्याला 5 रुपये तरी मिळतील ही काय शाश्वती आहे? ह्याची काही गॅरंटी आहे का? तर नाही. मग परत मनात विचार येतो, आज जर असं आपल्याला एवढं गोड गोड खायला भेटलं, भजी गरम गरम वडापाव खायला भेटले, तर आपल्याला रोज लोक जे काही शिळपाकं वाढतात ते आपल्या घशाखाली उतरायचं नाही. म्हणून ह्या मार्गाला न गेलेलंच बरं, असा विचार मनात आला. हॉटेलमध्ये गेलेलाच होता, पाणी पिला आणि पुन्हा बाहेर आला, पुन्हा रस्त्याने चालायला लागला, पुन्हा रस्त्याने चालायला लागला. पण ती 50 रुपयाची नोट खिशामध्ये काही गप्प बसत नव्हती. 50 रुपयाची नोट खिशात काही गप्प बसत नव्हती. कधी नाही ती एवढी मोठी भीक मिळाली 50 रुपये, गप्प बसत नव्हती. तेवढ्यात रस्त्याने एक जण लॉटरीचे तिकीट विकत चालला होता. लॉटरी माहिती आहे ना? लॉटरीची तिकीट विकत चालला होता. याने विचार केला घेऊन टाकू एखादं लॉटरीचं तिकीट, घेऊन टाकू एखादं लॉटरीचं तिकीट. लागली तर लागली लॉटरी, नाही लागली तर कुठं आपल्या बापाचे पैसे जाणारे. आजची ही भीक आपल्याला मिळालीच नाही असं समजायचं. असा विचार करतो आणि त्या लॉटरीचं तिकीट विकणाऱ्याजवळ जातो आणि एक लॉटरीचं तिकीट घेऊन टाकतो. तर त्याच्या सुदैवानं त्याला दिवाळी पाडव्याचं 50 लाखाचं बंपर प्राईस त्याला लागतं. किती लाखाचं? 50 लाखाचं बंपर प्राईस त्याला लागतं. आता लक्ष देऊन ऐका, कालपर्यंत लोकांच्या दारामध्ये भीक मागणारा, लोकांच्या दारामध्ये जेवण मागणारा, भीक मागणारा, आज ज्यावेळेस स्वतःच्या 50 लाखाचा मालक होतो, तो दिवस त्याच्यासाठी बोलायचं झालं तर त्याच्या आयुष्यातला अत्यानंदाचा, अति आनंदाचा, धन्यतेचा तो दिवस असतो. बघा, कालपर्यंत आपण लोकांच्या गाड्या बघत होतो, लोकांचे बंगले बघत होतो. आज ज्यावेळेस तो स्वतःच्या बंगल्याचा मालक होतो, स्वतःच्या गाडीचा मालक होतो, तो दिवस त्याच्यासाठी बोलायचं झालं तर त्याच्या आयुष्यातील अत्यानंदाचा, अति आनंदाचा, धन्यतेचा तो दिवस असतो. कालपर्यंत आपण लोकांच्या दारामध्ये जाऊन उभं राहत होतो, कालपर्यंत आपण लोकांच्या दारामध्ये जाऊन उभं राहत होतो आणि आज भिकाऱ्याचीच लाईन आपल्या दारामध्ये उभी आहे. अशी ज्यावेळेस आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळते, पाहिलेली स्वप्न सत्यात उतरतात, केलेल्या इच्छा फळाला जातात, तो दिवस त्याच्यापुरतं बोलायचं झालं तर त्याच्या आयुष्यातला अत्यानंदाचा, अति आनंदाचा, धन्यतेचा, भाग्याचा तो दिवस असतो. माऊली सांगतात, निर्धनासी धन लाभू झाला,
परमानंदू आजी मानसी. म्हणजे निर्धन माणसाला धन प्राप्त झाल्याच्या नंतर, गतायुषी माणसाला ज्याचं आयुष्य संपलेलं आहे अशा माणसाला पुन्हा जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर जसा आनंद व्हावा तसा आनंद आज महाराजांना संत भेटीने होत आहे, त्या संतांच्या भेटीने होत आहे. आणि म्हणून महाराज त्या संतांचं वर्णन आज माझं भाग्य उजळलं या शब्दामध्ये व्यक्त करतात. उजळले भाग आता, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. बघा, प्रश्न असा आहे, जी गोष्ट आपल्याला अगदी सहजासहजी मिळते, जी गोष्ट आपल्याला अगदी सहजासहजी केव्हाही मिळते, कुठेही मिळते, कितीही मिळते, त्या वस्तूबद्दल आनंद वाटण्याचं काही कारण नाही की आनंद वाटतो. बघा, मी दुकानामध्ये गेले, 40 रुपये दिले, किलोभर साखर घेऊन आले, मला आनंद वाटण्याचं काही कारण आहे का? काही कारण आहे का? काहीच कारण नाही. कारण ती साखर जशी मला मिळाली तशी तुम्हालाही मिळणार आहे, इतरत्र कोणी गेला तर त्याला देखील मिळणार आहे. एवढंच नाही तर एखादा 8-10 वर्षाचं लेकरू जरी ती साखर आणण्यासाठी गेलं तर त्याला सुद्धा ती साखर मिळणार आहे. म्हणून त्या गोष्टीमध्ये आनंद वाटण्याचं काहीच कारण नाही, त्या गोष्टीमध्ये आनंद वाटण्याचं काही कारण नाही. आनंद तेव्हाच वाटतो ती गोष्ट दुर्मिळ आहे, ती गोष्ट अप्राप्त आहे, म्हणजे प्रयत्न साध्य सुद्धा नाही, प्रयत्न साध्य करून सुद्धा नाही, प्रयत्न करून सुद्धा ती वस्तू न मिळणारी आहे. आणि अशी वस्तू ज्यावेळेस आपल्या एकट्याच्या वाट्याला येते त्यावेळेस माणसाला खरा आनंद होतो, बरोबर की नाही? त्यावेळेस माणसाला खरा आनंद होतो. आणि तीच गोष्ट, तीच वस्तू जर एकदा सार्वत्रिक झाली, एकदा सार्वजनिक झाली की तिचा आनंद संपायला सुद्धा वेळ लागत नाही, क्षणात तिचा आनंद संपून जातो. मग जर संतांची भेट जर दुर्मिळ असेल तर त्या संत भेटीचा आनंद वाटणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. संतांची भेट जर दुर्मिळ असेल तर त्या संत भेटीचा आनंद वाटणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. परंतु तीच संतांची भेट जर आपल्याला अगदी वेळोवेळी, कधीही, केव्हाही, अगदी सहजासहजी होत असेल तर त्या संत भेटीचा एवढा आनंद महाराजांना का वाटावा?
त्या संत भेटीचा एवढा आनंद महाराजांना का वाटावा? तर त्याचं कारण असं आहे, ही सर्व बाह्य लक्षणं आहेत. ही सर्व बाह्य लक्षणं आहेत. बघा, महाराजांनी बोलता बोलता वर्णन केलं, संत आणि भक्त हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहे. संत आणि भक्त हे वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहे, परंतु त्यांची बरीचशी लक्षणं ही सारखीच आहे. त्यांची बरीचशी लक्षणं सारखीच आहे. मग महाराजांनी त्यांचं वर्णन केलं. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे, हार मिरविती गळा रे, हार मिरविती गळा रे, हार मिरविती गळा रे. ताळ मृदुंग खाई पुष्प वर्षाव, 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 अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे. अनुपम्य सुख सोहळा रे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. बघा, कपाळाला गंध लावलाय, गळ्यात तुळशीची माळ घातली, हातामध्ये टाळ घेऊन भजन करायला लागले. ही जर संतांची विवेच्छद लक्षणं असतील तर पंढरपूरला जा. पंढरपूरला गेल्याच्या नंतर किती दाटी त्या संतांची, त्या भक्तांची त्या ठिकाणी झालेली आहे. किती दाटी त्या संतांची त्या ठिकाणी झालेली आहे. बघा, पहाटेच्या वेळी जर चंद्रभागेवर स्नान करण्यासाठी गेलं तर पाय कुठे ठेवावा, कपडे कुठे ठेवावे हा सुद्धा प्रश्न पडतो. एवढी दाटी त्या हरिभक्तांची, त्या संतांची त्या ठिकाणी झालेली आहे. अहो, घराचं दार उघडल्याबरोबर संतांचं दर्शन होतं, आणि आता तर घराचं दार उघडायची सुद्धा वेळ येत नाही. घरामध्ये बसल्या बसल्या, सोफ्यावर बसल्या बसल्या नुसतं टीव्हीचं बटन असं ऑन जरी केलं तरी सुद्धा कपाळाला गंध लावलेले, गळ्यात माळ घातलेली, हातामध्ये टाळ घेऊन भजन करायला लागले, प्रवचनं करायला लागले, कीर्तनं करायला लागले. आणि असे भजन करणाऱ्यांची, प्रवचनं करणाऱ्यांची, कथा करणाऱ्यांची, कीर्तनं करणाऱ्या महापुरुषांची दर्शनं आपल्याला घरात बसल्या बसल्या होतात, सोफ्यावर बसल्या बसल्या होतात की नाही? तर मग अशा या महापुरुषांचं दर्शन जर आपल्याला घरात बसल्या बसल्या, सोफ्यावर बसल्या बसल्या जर आपल्याला होत असेल तर त्या संत भेटीचा आनंद महाराजांना का वाटावा? त्या संत भेटीचा आनंद महाराजांना का वाटावा? तर ही सर्व बाह्य लक्षणं आहेत. ही सर्व आपल्याला विकत घेता येतात. ही सर्व बाह्य लक्षणं आहेत. ही बाह्य लक्षणं आपल्याला विकत घेता येतात. पैसा दिला की टाळ मिळतो, माळ मिळते, गंध, बुक्का, हे सर्व काही मिळतं. आणि असं जर कुणाला वाटत असेल की दाढी असल्याशिवाय, जटा असल्याशिवाय, मिशा असल्याशिवाय आपण काही साधू शोभत नाही, आपण काही संत शोभत नाही, असं जर कुणाला वाटत असेल तर नाटक कंपनीचं साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं त्या दुकानामध्ये जा. तिथे दाढी, जटा, मिशा या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पैसे दिले की सर्व मिळतात. पण तेवढ्यावर आपण संत होतो असं नाही. तेवढ्यावर आपण संत होतो असं नाही. मग खरा संत ओळखायचा कसा? भागवतकार सांगतात, निरपेक्षता आणि माझे भजन, शांती आणि समदर्शन, पाचवे ते निर्वैरपण, भक्त लक्षण मुख्यत्वे. म्हणजे भागवतकार सांगतात, पहिलं लक्षण सांगतात, जो कोणी निरपेक्ष असा असेल त्याला संत म्हणतात. जो कोणी निरपेक्ष असा असेल त्याला संत म्हणतात. बघा, भागवतकार निरपेक्ष शब्द वापरतात, गीतकार अनपेक्ष शब्द वापरतात. हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत, परंतु त्यांचा अर्थ मात्र एकच आहे. ज्याला कसलीही अपेक्षा नाही त्याला निरपेक्ष म्हणतात, त्याला अनपेक्ष म्हणतात. विठाल विठाल. बघा, आपण एखाद्या रस्त्याने चाललोय, रस्त्यामध्ये 500 रुपयाची नोट आहे. आपण ती उचलायला गेलो, आपण तिला नुसता स्पर्श जरी केला, बघा ती नोट फक्त रस्त्यावरती पडलेली आहे. त्या नोट कोणाची आहे तो माणूसही तिथे नाही. ही नोट माझी आहे असं म्हणणारा तिथे कोणी नाही. ही नोट माझी आहे असं म्हणणारा कोणी नाही. पण तरी सुद्धा आपण जर त्या नोटीला स्पर्श केला तर निरपेक्षता संपली.
म्हणजे रस्त्याने आपण चाललोय, रस्त्यात पैशाची नोट दिसली, तिला नुसतं स्पर्श जरी केला तरी आपली निरपेक्षता संपली. नातराय सांगतात मार्गी अर्थ पडिल सत, कोणी माझं नाही म्हणित, तोही हाते स्वये घेता, निरपेक्षता बुडाली. म्हणजे रस्त्यात पडलेले पैसे आहेत, ते पैसे माझे आहे असं म्हणणारा देखील कोणी नाही, त्या पैशाचा मालकही तिथे नाही, पण तरी सुद्धा त्याच पैशाला आपण स्पर्श केला, निरपेक्षता संपली. म्हणून जो कोणी निरपेक्ष असा असेल, जो कोणी निरपेक्ष असा असेल त्याला संत म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. विठ्ठल 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 कारण यांना बाह्य लक्षणं नाही. जे खरे संत असतात त्या खऱ्या संतांची भेट होणं फार कठीण आहे. आपल्याला जे भेटतात ते वेशाचे संत असतात, ते आडनावाचे संत असतात. आपल्याला जे भेटतात ते फक्त बाहेरून दिसणारे संत असतात. परंतु खरे संतांची भेट होणं हे फार म्हणजे फार कठीण आहे. खऱ्या संतांची भेट होणं हे फार कठीण आहे. आणि म्हणून महाराजांना वाटणारा आनंद, आज माझं भाग्य उजळलं, या शब्दामध्ये महाराज व्यक्त करतात पहिल्या चरणामध्ये. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. विठ्ठल बघा, भाग्य उजळणं कशाला म्हणतात, भाग्य उजळणं कशाला म्हणतात. तुकोबरायांच्या जीवनातील एक प्रसंग सांगते, लक्षपूर्वक ऐका. तुकोबरायांच्या पत्नीचं नाव काय आहे? काय आहे? जिजाबाई. आजी काय नाव आहे? थोडं मोठ्याने बोला, मला आधीच जरा ऐकायला कमी येतं. काय नाव आहे? जिजाबाई. जिजाबाई तुकोबरायांना म्हणतात, अहो बुवा तुम्ही काहीच करत नाही, कसा प्रपंच चालायचा, लेकरं बाळ कसे जगायचे? तुकोबरायांचा मात्र एकच धंदा, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती जागृती स्वप्नी पांडुरंग. बघा, बऱ्याचदा जिजाबाईचं तुकोबरायांचं बोलणं चालणं व्हायचं, बोलण्याचं रूपांतर भांडणात व्हायचं. तुकोबराई भांडत नव्हती, जिजाबाई मात्र बोलायच्या तुकोबरायांना. तुकोबरायांनी आपला विणा उचलावा, चेपड्या उचलाव्या आणि भजन करण्यासाठी निघून जावं. भजन करण्यासाठी गेलेले तुकोबराय सायंकाळी पुन्हा यायचे. सायंकाळी यायचे, पण एकदा असं घडलं, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले तुकोबराय घरी आले नाही. तुकोबराय घरी आले नाही, रडत होत्या जिजाबाई. शेजारणीला सांगतात, अहो ताई, एवढेसे शब्द मनावर घेतले हो माझे, मी काही बोलले नाही त्यांना. अहो मी काहीच बोलले नाही त्यांना, माझे एवढेसे शब्द मनावर घेतले, पण ताई घरामध्ये अन्नाचा कण नाही. किती दिवस लेकरं बाळांना उपाशी ठेवून, किती दिवस लोकांच्या दारामध्ये भीक मागू? माझ्या माया बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, फुटकाच विना त्याला 2 तारा, करिये रझारा पंढरीच्या. बहु दिवसाचे जीर्ण मोडके घर, खरा खरा वाजते फार. बहु दिवसांच्या
जुन्या कुडांच्या भिंती कर कर हे उंदीर करती ते कण शोधाया फिरती मग अंती निराश होते मग सोडोनी ते जाती त्या सदनाला प्रभू घात कसा झाला. एवढं दारिद्र्य हो, जेवढ्या उंदराला खायला ज्यांच्या घरामध्ये काही नाही. बोलू नाही तर काय करू. दुष्काळात दावणीचा बैल मेला, संतू नावाचा मुलगा मेला, एक भाऊजाई मेली आणि हे सर्व तुकोबराय पाहताय आपल्या डोळ्यांनी. बोलायच्या जिजाबाई पण वाईट वाटलं. आठवडा झाला महाराज घरी आले नाही. घोराड्यावर गेल्या, भामचंद्रावर गेल्या, भंडाऱ्यावर गेल्या, पण तुकोबरायांची भेट झाली नाही. तुकोबरायांची भेट झाली नाही. महाराज डोंगर बदलत असायचे. एक दिवस पहाट झाली आणि तुकोबरायांचं भजन सुरू झालं. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरनाथा भावे चरणी माता सुखवे कवी व्यथा जन्माचा दानदारा पुत्र जन. रोज पहाटे भजन सुरू झालं. शेजारी नाली अगं जिजे ऐकलं का? काय हो काय झालं? अगं तुकोबारायांचा आवाज आहे, भंडाऱ्यावर आहे, जा लवकर. मग मला तुझ्या घरचं पीठ दे ना थोडंसं. तिच्याकडून पीठ घेतलं, गरम गरम भाकरी बनवली. वैशाख महिना होता. गरम गरम भाकरी बनवली, थंडगार पाण्याचं मडकं घेतलं आणि भंडाऱ्याच्या दिशेने जिजाबाई निघाल्या. भंडाऱ्याची वाट होती. वाटेवर काटे फिरे अनवाणी परिकाळ जात माझ्या जनाईची वाणी. वाटेवर काटे पायाखाली वाळवंट पायावरी भेगा परिकाळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटेची वाट होती. अनवाणी जिजाबाई चालल्या आणि चालता चालता भला मोठा काटा जिजाबाईच्या पायात भरला. चालता चालता भला मोठा काटा जिजाबाईच्या पायात भरला. आई ग म्हणून जिजाबाई खाली बसल्या. जिजाबाईंना त्रास होत होता, पण काटा भरल्याचा जेवढा त्रास होत नव्हता ना, तेवढा त्रास गरम गरम मालकासाठी भाकरी बनवली ती त्यांना खाऊ घालू शकत नाही याच्यासाठी होत होता. गरम गरम भाकरी बनवली पण ती मालकाला खाऊ घालू शकत नाही ह्याच्यामुळे जास्त त्रास होत होता. जिजाबाई कशा बशा एका पायावर उभ्या राहिल्या. आजूबाजूला नजर फिरवली पण कोणीही तिथे दिसलं नाही. तेवढ्यात अचानक मागून एक गुराखी आला. गुराख्याने विचारलं, काय हो काय झालं? काटा भरला काय? अरे हो ना बाबा, काटा भरला पायामध्ये. काय नाव तुझं? माझं नाव विठूबा. बर तुला पायातला काटा काढता येतो का? हो मग माझ्या पायातला काटा काढून दे ना. हो मग मी काटा काढून देतो ना तुमच्या पायातला. अरे पण तुला काटा काढता येतो ना नक्की? हळूच पुटपुट लावू, भल्या भल्यांची काठी काढली मी. तुमचं तर काय किरकोळ आहे. मग मी भल्या भल्यांचे काटे काढले, द्या मी तुमचा काटा काढून देतो. आता काटा काढण्यासाठी काय करावं लागतं आजी? काय करावं लागतं? ठुमका लावावा लागतो. पहिला ज्याच्या पायामध्ये काटा भरलाय त्याचा पाय आपल्या मांडीवर घ्यावा लागतो. मग त्या गुराख्यानं जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवर घेतला तर जिजाबाईचं पातळ फाटलेलं होतं. महाराष्ट्रातली स्त्री आहे ती, तिला तिचं सौंदर्य प्यारं आहे, तिच्या सौंदर्यावरती तिचं प्रेम आहे. जिजाबाईचं पातळ फाटलेलं होतं. त्या गुराख्याने सांगितलं, आई तुम्ही काळजी करू नका, त्रास नाही होऊ देणार तुम्हाला. तुम्ही डोळे बंद करा, तुम्हाला त्रास नाही होऊ देणार. आई तुम्ही डोळे बंद करा. आई हा शब्द माणसाला कोणतंच पाप करू देत नाही. आई हा शब्द कोणतंच पाप करू देत नाही आपल्याला. मग आई म्हटल्याच्या नंतर जिजाबाईची मातृत्वाची भावना जागी झाली. अरे आपलं लेकरू काढतंय ना काटा, मग काय हरकत आहे. मग आई तुम्ही डोळे बंद करा, मी बरोबर काटा काढतो, त्रास नाही होऊ देणार बरं तुम्हाला, तुम्ही डोळे बंद करा. आता काटा काढायला काय करावं लागतं? बोटाला
थुंका घ्यायचा आणि जिथं काटा भरलाय तिथं लावायचा. त्या गुराख्यानं आपलं बोट जिभेला लावलं, जिजाबाईच्या पायाला चोळलं, पुन्हा जिभेला लावलं, पुन्हा पायाला चोळलं आणि जिजाबाईच्या पायातला काटा काढला. मला सांगा, काटा काढल्यावर काय येतो? काय येतं बाळाओ? रक्त. रक्ताचा रंग कोणता असतो? लाल. तर जिजाबाईच्या पायातला काटा काढला, त्यातून रक्त आलं. जिजाबाईचा हात पदराला जाईपर्यंत त्यांनी आपल्या पितांबराचा सोगा काढला आणि ते बांधूनही टाकलं. पिवळ्या पितांबराचा सोगा काढला आणि ते बांधूनही टाकलं. मग जिजाबाई त्याला म्हणू लागल्या, बाबा अरे फार छान काटा काढला रे, बरं झालं तू भेटला, बरं झालं तू भेटला, नाहीतर कोणी नव्हतं रे इथं माझा काटा काढायला, बरं झालं तू भेटला. अगं काय नुसतं वर्णन करते? गुराखी म्हणतोय, अगं काय नुसतं वर्णन करते, चांगला काटा काढला, चांगला काटा काढला, मला काहीतरी दे. अरे बाबा तुला द्यायला काही नाही रे माझ्याकडे. अगं पण काहीतरी दे. अरे खरंच सांगते बाबा, तुला द्यायला काय आहे माझ्याकडे, सांग बरं. काहीच नाही माझ्याकडे. अगं मग या आठवड्यातली अर्धी भाकर तरी दे. अरे बाबा तीच तर पीठ उसनं मागून बनवून आणली आणि तुला दिल्यावर माझ्या मालकाला काय देऊ? अगं पण मग काहीतरी दे. मग जिजाबाई म्हणाला, तुला पाहिजेच आहे ना? हो मला पाहिजे आहे. मग तू एक काम कर, माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देते. पाया पडला. जिजाबाईने डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. नंतर जिजाबाई चालू लागल्या. तेवढ्यात मागून आला आणि म्हणाला, द्या मी ते गाठोडं घेतो, वाट चढायला जड जाईल तुम्हाला. नाही 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 नको, नेते मी. जिजाबाईला वाटलं आधीच त्याच्यात एक भाकर, त्याच्यातली अर्धी नेली तर मालकाला काय देऊ? नाही नाही राहू दे माझी, मी नेते. जिजाबाई ते गाठोडं घेतलं आणि जिजाबाई निघाल्या. नेमकंच तुकोबारायचं पुंडलिक वरदा झालं होतं. तुकोबारायांनी जिजाबाईकडे पाहिलं. अगं जिजे आलीस? अहो काय मालक, असं काय करता तुम्ही? काटा भरला माझ्या पायामध्ये. अरे देवा. अगं जिजे कशाला आलीस ग तू? कशाला आलीस तू? अरे पांडुरंगा. अहो मालक असं काय करता? आठवडा झाला तुमच्या पोटात अन्न नाही, माझ्या पोटात अन्न नाही, असं काय करता बरं तुम्ही? अगं जाऊ दे बाई, जाऊ दे जिजे. अगं जरा भजनामध्ये रमलो होतो ग, म्हणून येता नाही आलं. पायात काटा भरला ना तुझ्या? हो पायात काटा भरला. असं विचारलं आणि जिजाबाईच्या पायाकडे तुकोबरायांचं लक्ष गेलं तर त्या पायाला पिवळी चिंदी बांधलेली होती. जिजाबाईच्या पायाला पिवळी चिंदी बांधलेली होती आणि त्या पिवळ्या चिंधीला रक्त लागलेलं होतं. रक्ताचा लाल रंग असतो. त्या पिवळ्या रंगामध्ये जर लाल रंग एकत्र केलं तर त्याचा भगवा रंग तयार होतो. तो भगवा रंग जिजाबाईला शिकवत होता, सांगत होता की जिजाबाई तुकोबरायांच्या दिशेने जाण्यातच तुझ्या जीवनाचा पुरुषार्थ आहे. भगवा रंग हे सत्यागाचं, समर्पणाचं प्रतीक आहे. तो रंग जिजाबाईला शिकवत होता, तुकोबरायांच्या दिशेने जाण्यातच तुझ्या जीवनाचा पुरुषार्थ आहे. तुकोबरायांनी विचारलं, अगं जिजे ही पिवळी चिंदी कुठून बांधली? अहो मालक त्यांनीच माझ्या पायातला काटा काढला आणि त्यांनीच ही चिंदी बांधली. त्याने कुणी काढला? अहो मालक एक गुराखी होता, इठ्या नाव सांगितलं त्यांनी. मग बाकी तुकोबरायांच्या लक्षात आलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून तो पिवळा पितांबरधारी एकच आहे. तो माझा विठ्ठल, तो माझा पांडुरंग परमात्मा आहे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. मग तुकोबरायांनी सांगितलं, अगं जिजे हे पिवळ्या पितांबरावाले फार नाही ग, तो पिवळ्या पितांबरावाला तो एकच आहे. अगं जिजे पाया पडली की नाही त्याच्या? अहो मालक मी नाही पडले त्याच्या पाया, त्यालाच माझ्या पाया पडायला लावलं. अगं जिजे यातली अर्धी भाकर द्यायची होती का त्याला? अहो मालक मागत होता माझ्याकडे अर्धी भाकर, पण मीच नाही दिली. अगं जिजे योग्यांच्या ध्यानात सुद्धा येत नाही, योग्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा तो येत नाही. योग्यांच्या ध्यानी देताना तोडसी तो आम्हापासी मागे पुढे. योग्यांच्या ध्यानामध्ये तो सुद्धा येत नाही, योग्यांच्या स्वप्नात सुद्धा तो येत नाही. तो तुझ्या पायातला काटा काढायला येतो. तो जर जगाचा मालक तुझ्या पायातला काटा काढायला येतो तर तुझे हे पाय माझ्या दिशेने नाही, तुझे हे पाय पंढरीच्या दिशेने गेले पाहिजे. आणि त्यानंतर तुकोबाराय आणि जिजाबाई ह्या पंढरपूरला गेल्या. विठाला माझा दृष्टांत संपला. त्या दृष्टांतातून मला एक सांगायचं आहे. त्या दृष्टांतातून एकच सांगायचं आहे, माणसं म्हातारे होतात, मरून जातात, कित्येक पिढ्यानपिढ्या जन्माला येतात, पिढ्यानपिढ्या मरून जातात, पण तरी सुद्धा त्या भगवंताचं दर्शन आपल्याला होत नाही. होतं का? इथं बसलेल्यापैकी कोणी कोणी देवाला बघितलंय?
तरी सुद्धा आपल्याला भगवंत दिसत नाही, आपल्याला भगवंताची भेट होत नाही. कित्येक पिढ्या जन्माला येतात, कित्येक पिढ्या मृत्यू पावतात, पण तरी सुद्धा त्या भगवंताचं दर्शन आपल्याला होत नाही. आणि त्या जिजाबाईच्या पायातला काटा काढायला जगाचा मालक येतो. त्या जिजाबाईच्या पायातला काटा काढायला मालक येतो. ज्या दिवशी ज्या वेळेस त्या जगाच्या मालकाने जिजाबाईच्या पायातला काटा काढला, त्या दिवशी जिजाबाईच्या जीवनातली सर्व चिंता संपली, चिंता वारली संपली नाही, वारली म्हणजे डायरेक्ट संपली. त्या दिवसापासून जिजाबाईच्या जीवनातली चिंता वारली आणि जिजाबाईचं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. विठ्ठल असो. मी सांगत होते निरपेक्ष आणि अनपेक्ष. ज्याला कसलीही अपेक्षा नाही त्याला निरपेक्ष म्हणतात. बघा, निरपेक्ष झाला म्हणजे तो लगेच संतही होतो असं नाही बरं का. निरपेक्ष झाला म्हणजे तो लगेच संत होतो असं नाही. तर बघा, ज्याला ही जाणीव असते आपण एवढे भाग्यवान आहोत की हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय, ज्याला ही जाणीव असते की आपण एवढे भाग्यवान आहोत की हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. नाहीतर दुसऱ्या एखाद्या जन्मामध्ये गेलो असतो, तर एखाद्या डुकराच्या जन्मामध्ये गेलो असतो तर नुसतं उकिरडे फिरावे लागले असते. एखाद्या कुत्र्याच्या जन्मामध्ये जर आपण गेलो असतो तर नुसती हाडहाड झाली असती. एखाद्या गाढवाच्या जन्मामध्ये गेलो असतो तर वाळू माती वाहावी लागली असती. एखाद्या बैलाच्या जन्मामध्ये गेलो असतो तर आवतालाही नीट चालत नाही, गाडीलाही नीट चालत नाही, म्हणून चापकाचे 4-2 फटके खावे लागले असते. या सर्वातून आपली सुटका झाली आणि हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला. हा मनुष्य जन्म फार अनमोल किमतीचा खजाना. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. राम नाम तू बोल रे, से मिट्टी में ना खोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. हा मनुष्य जन्माला आपल्याला ज्याने घातला, हा मनुष्य जन्म ज्याने आपल्याला दिला, ज्याने आपल्याला हा देह दिला, ज्याने आपल्याला हे हातपाय दिले, ज्याने आपल्याला हा संपूर्ण देह दिलेला आहे, त्याचं सदोदीप अखंड जो चिंतन करतो, त्याने आपल्याला ही जी इंद्रिय दिलेली आहे, या इंद्रियांनी आपल्याला त्याचं अखंड सदोदीप भजनच करण्यासाठी दिलेलं आहे. भगवंतांनी आपल्याला हा देह दिलाय, तो कशा करता दिलाय? भजनासाठी दिलेला आहे आपल्याला हा देह. म्हणून या अंतकरणाने, या देहाने जो भगवंताचं भजन करतो, भजन करा अशी ज्यांची प्रत्येक इंद्रियाला शिकवण आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुखा बोलाया वचन, जेणे तू जोडीसी नारायण, नासे जीवन भवरो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. आपल्याला ज्याने हे इंद्रिय दिलेले आहे, या इंद्रियांचा वापर ज्या कारणासाठी दिलेला आहे त्याच्यासाठीच जो करतो. घेई घेई माझे वाजे, गोड नामा विठोबाचे. भगवंताने आपल्याला ही जीभ दिलेली आहे. बघा, प्रत्येकाला आहे ना जीभ? बस कळलं मला. आपल्याला ही जी जीभ दिलेली आहे, भगवंताने आपल्याला ही जी जीभ दिलेली आहे, या जिभेने एकमेकांना शिव्या देण्यासाठी दिलेली नाही बरं का मुलांना, लक्षात ठेवा. ही जीभ भगवंताने आपल्याला शिव्या देण्यासाठी दिलेली नाही, याची त्याची निंदा करण्यासाठी दिलेली नाही, याची त्याची टिंगलटवाळी करण्यासाठी दिलेली नाही. या जिभेने जर काही करायचंच असेल तर त्या भगवंताचं अखंड आपल्याला भजनच करायचंय. त्या भगवंताचं भजन आपल्याला करण्यासाठी ही जीभ दिलेली आहे. भगवंताने आपल्याला हे जे 2 डोळे दिले ना, या डोळ्यांनी जर आपल्याला काही पाहायचं असेल तर त्या भगवंताचं सगुण सावळं रूप आपल्याला पाहायचं आहे.
या डोळ्यांनी आपल्याला भगवंताचं रूपच पाहायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे डोळे दिलेले आहे. भगवंतांनी आपल्याला हे जे 2 कान दिलेले आहे ना, हे काही याच्या त्याच्या घरात काय चाललंय ते ऐकण्यासाठी दिलेले नाही. ऐकायला आलं नाही तर दरवाजाला असं कान देऊन ऐकतात काय चाललंय आतमध्ये. नाही दरवाजाला ऐकू आलं तर खिडकीला कान देऊन ऐकतात, पण ऐकतातच. तर याच्या त्याच्या घरात काय चाललंय ते ऐकण्यासाठी आपल्याला हे भगवंताने कान दिलेले नाही. या कानाने जर काही ऐकायचंच असेल तर त्या भगवंताचं जे काही नाम संकीर्तन आहे, भगवंताचं जे काही गुण संकीर्तन आहे, तेच आपल्याला या कानांनी ऐकायचं. भगवंताने आपल्याला हे जे हात दिलेले आहे, या हातामध्ये काठी कुऱ्हाडी घेऊन लोकांना मारण्यासाठी दिलेली नाही. या हाताने काही करायचंच असेल तर त्या भगवंताच्या भजनामध्ये टाळी वाजवायची आहे, त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपल्याला टाळी वाजवायची आहे. या हातांनी आपल्याला दान धर्म करायचा आहे. भगवंताने आपल्याला हे जे 2 पाय दिलेले आहे, या पायांनी भलती सलतेकडे जाण्यासाठी दिलेले नाही. या पायाने कुठे जायचंच असेल तर आळंदी पंढरीची वारीच आपल्याला करायची. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाटती चालावी पंढरी, वाटती चालावी टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी वाटही चालावी पंढरीची. या पायाने जर कुठे जायचंच असेल तर आपल्याला आळंदी पंढरीची वारीच करायची आहे. या पायाने आपल्याला आळंदी पंढरीची वारी करण्यासाठी आपल्याला पाय दिले. आणि माणसाचं मन हे अतिशय चंचल आहे. माणसाचं मन फार चंचल आहे, क्षणात कुठल्या कुठे जाऊन येतं. म्हणून माणसाच्या मनाला जर कुठे लावायचंच असेल, कुठे न्यायचंच असेल तर ते त्या भगवंताच्या चरणावरती न्यायचं आहे, भगवंताच्या चरणावरती आपल्याला लावायचं आहे. अशी ज्यांची प्रत्येक इंद्रियांना शिकवण आहे. घेई घेई माझे वाचे गोड नामे गोबाचे, डोळे तुम्ही घ्यावे सुख, पहावी गोबाचे मुख, तुम्ही आई वारे कान, माझा मनाने जर काही करायचंच असेल तर भगवंताच्या आपल्याला चरणाशीच लागायचं आहे. या भगवंताला चरणाशीच आपल्याला मनाला स्थान द्यायचं आहे. ज्यांच्या सर्वेंद्रियांचा विषय तो भगवान परमात्मा झालेला असतो, ज्यांच्या सर्व इंद्रियांचा विषय तो एक भगवान परमात्मा झालेला असतो. पायाचा विषय तोच, हाताचा विषय तोच, कानाचा, नोकाचा, डोळ्याचा, सर्व इंद्रियांचा विषय तो एक भगवान परमात्मा आपला झालेला असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. ज्याच्या सर्वेंद्रियांचा विषय तो एक भगवान परमात्मा झालेला असतो ते देहकाळाला विसरून जातात. ते देहकाळाला विसरून जातात. पायाचा विषय तोच, हाताचा. काही करायचं झालं की तो भगवंत आठवतो. काही करायचं म्हटलं की तो भगवंत बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. जेही काही करायचं असेल, बघायचं असेल तर त्या विठ्ठलाला बघायचं आहे. ज्यांचा सर्वेंद्रियांचा विषय तो भगवान परमात्मा झालेला असतो ते या देहकाळाला विसरून जातात. ते या देहकाळाला विसरून जातात. अहो जिवंतपणी भगवंताचं नामस्मरण करतील यात नवल नाही.
जिवंतपणी त्या भगवंताचं नामस्मरण करतील यात नवल नाही, तर मेल्यावर सुद्धा ज्यांची हाडं भगवंताची नामस्मरण करतात त्यांना खरे संत म्हणतात, त्यांना खरे भक्त म्हणतात. विठाला बघा, प्रसंग सर्वांना माहिती आहे. मंगळवेढ्याला गावकोसाचं काम चाललेलं होतं, भिंत बांधायचं काम चालू होतं. ती भिंत कोसळते, शेकडो मजूर त्या विटांखाली दगडांखाली मरतात, चोखोबाराय देखील त्याच्या खाली अडकतात. मग पंढरीराया नामदेवरायांना सांगतात, अरे नाम्या, जा आणि माझ्या चोखोबाची तेवढी हाडं घेऊन ये. आता नामदेवरायांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, प्रश्न उभा राहतो. त्याच्या खाली, त्या मातीखाली, दगडाखाली, विटाखाली एवढे सर्व माणसं गेले आहेत, शेकडो माणसं गेली आहेत, मी चोखोबरायाची हाडं सापडायची कशी? मला कळणार कशी ही चोखोबरायाची हाडं आहे? मग या नामदेवरायांच्या मनातला विचार पंढरीरायाच्या लक्षात आला आणि पंढरीरायानं सांगितलं, अरे नाम्या, जा, तिथं गेल्याच्या नंतर जे हाड दिसल ते उचल, तुझ्या कानाजवळ ने, ज्या हाडातून तुला माझ्या नावाचा ध्वनी ऐकायला येईल ते हाड माझ्या चोखोबरायाचं असेल, जा आणि तेवढी हाडं घेऊन ये. अहो, जिवंतपणी भगवंताचं भजन करतील यात नवल नाही, जिवंतपणी भगवंताचं भजन करतील, नामस्मरण करतील यात नवल नाही, तर मेल्यावर सुद्धा ज्यांची हाडं भगवंताचंच नामस्मरण करतात त्यांना खरे संत म्हणतात, त्यांना खरे भक्त म्हणतात. आणि अशा संतांची भेट होणं फार कठीण आहे. आणि संतांची भेट झाल्याशिवाय आपल्याला भगवंताची भेट होत नाही. संतांमुळेच आपल्याला भगवंताची भेट होत असते. संतांच्या दर्शनामुळे आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. अजून एक मगाशी सांगितलेला तुकोबारायांचा प्रसंग, त्यामध्ये अजून एक निष्कर्ष जुळतो. मला सांगा, जिजाबाई कोणाला भाकरी घेऊन चालल्या होत्या? कोणाला? तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांना. तुकोबाराय कोण आहे? संत. कोण आहे? संत. जिजाबाई कोणाला भाकरी घेऊन चालल्या होत्या? तुकोबारायांना. तुकोबाराय कोण आहे? संत. जिजाबाई तुकोबारायांकडे चालल्या होत्या, संतांकडे चालल्या होत्या, तर जगाचा मालक जिजाबाईच्या पायातला काटा काढायला आला. संत दर्शनी हा लाभ. काय लाभ? पद्मनाभ. अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, एकदा महाराजांसाठी. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. त्या संतांच्या दर्शनामुळे आम्हाला लाभ झाला. काय लाभ झाला? तर तो भगवंत आम्हाला जोडला गेला. बघा, संत कृपेशिवाय भगवंताची प्राप्ती ही व्यर्थ होत असते. बघा, समुद्रावर पडलेला पाऊस हा व्यर्थ होत असतो. समुद्रावर पडणारा पाऊस हा व्यर्थ आहे. पोटभर जेवण केलेल्या माणसाला जेवण देणं व्यर्थ आहे. श्रीमंत माणसाला दान देणं हे व्यर्थ आहे. दगडासारख्या हृदयावरती प्रेम करणं व्यर्थ आहे. आणि संत कृपेशिवाय भगवंताची प्राप्ती ही व्यर्थ आहे. संत कृपेशिवाय, संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. झाली तरी ती व्यर्थ आहे. पण संत कुणाला म्हणतात? खरे संत कुणाला म्हणतात बरं? खरं संत कुणाला म्हणायचं? तर संतांच्या अनेक व्याख्या आहे. त्यातली एक व्याख्या अशी आहे, स अधिक अंत बरोबर संत. स अधिक अंत बरोबर संत.
दुसऱ्याच्या अंतकरणात असलेलं अज्ञान, त्या अज्ञानाचा जो करतो अंत, त्याला म्हणायचं संत. पण ते हे नेमकं काय वाजवलं तुम्ही? आशा वाजवता का? महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. तालियां बजानी है तो ऐसी ही बजाओ कि हमें भी जोश आ जाए. मी इथं 2 तासापासून वरडू 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 कीर्तन करायचं, तुम्ही फक्त असो. काय सांगत होते मी? तुम्ही काय हरकत होता? असो. पण खरं संत कुणाला म्हणायचं? दुसऱ्याच्या अंतकरणातील अज्ञान, त्या अज्ञानाचा जो अंत करतो त्याला म्हणायचं संत. म्हणून संतांशिवाय भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही. हरिप्राप्तीचे उपाय धरावे ते संतांचे ते पाय. संताविना प्राप्ती नाही, ऐसी वेद देती बाई. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पण ते. संत समागमे धरावी आवडीन, करावी तातडी परमार्थाची का प्रपंचाची? म्हणायचं परमार्थाची, करायची तुम्हीच बोलले, मी नाही बोलले. म्हणायची परमार्थाची, करायची प्रपंचाची. बरं मला खरं सांगा, माणसं परमार्थ करतात कशासाठी करतात बरं? देव भेटावा म्हणून का संसार प्रपंच चांगला व्हावा म्हणून करतात? का करतात बरं? संसार प्रपंच चांगला व्हावा म्हणून, बरोबर? खुशाल हा म्हणताय तुम्ही. बघा, आपण कीर्तनाच्या अगोदर महाराजांना आपल्या घरी नेतो. कशासाठी नेतो? जेवायला. असो, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, आधी जेवायला नेतो आपण. बघा, विनोदाचा भाग सोडून द्या, आपण कीर्तनाच्या अगोदर महाराजांना आपल्या घरी नेतो जेवायला. कीर्तनाच्या अगोदर आपण महाराजांना घरी नेतो, ते आपल्या घराला महाराजांचे पाय लागावे ना आपलं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून, बरोबर? कीर्तन झाल्यानंतर आपण महाराजांच्या पाया पडतो का? आपलं दुःख कमी व्हावं म्हणून, बरोबर? मोठ्याने बोला ना, मला ऐकायला कमी आहे. आपलं दुःख कमी व्हावं, बरोबर? आपलं दुःख कमी व्हावं, महाराजाच्या अंगावर जाऊन पडावं, बरोबर ना? मग आधी कसं हो म्हणलं? विठाल विठाल बघा, साधन आहे भक्ती पण साध्य आहे प्रपंच. आपलं साधन आहे भक्ती पण साध्य आहे प्रपंच. पण महाराज सांगतात की आमचं साधन आणि साध्य हे दोन्हीही भक्ती आहे, दोन्ही भगवान परमात्मा आहे. म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आता बघा, पद्म म्हणजे कमळ. काय? पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभेतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो पद्मनाभ, मग महाराज सांगतात तो पद्मनाभ, तो भगवंत आम्ही जोडला, तो भगवंत आम्ही साठवला. मग महाराज, तुम्ही जो मिळवलेला, प्राप्त केलेला, जोडलेला भगवंत तुम्ही साठवला, पण तो कुठे साठवला? अभंगाचा 3रा चरण. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय
पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. महाराज सांगतात की आमच्या आतल्या आतमध्ये जे आहे त्याला संपुष्ट म्हणतात. संपुष्ट कशाला म्हणतात? आपल्या आतल्या आतमध्ये जे आहे. मग काय आहे आपल्या आतल्या आत? हृदय. काय आहे? हृदय. मग त्या हृदयामध्ये म्हणजेच संपुष्टामध्ये देवाला राहायला आवडतं. देवाला हृदय सोडून दुसरीकडे राहायला आवडत नाही. देवाला हृदय सोडून दुसरीकडे राहायला आवडत नाही. म्हणून तर म्हणतात ना, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. या देवाला, या पंढरपूरच्या चोराला जर आपल्याला कुठं कोंडून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला हृदयात राहायला आवडतं. त्याच्यासाठी आपल्याला हृदयाचं जेल करावं लागेल आणि या जेलमध्ये म्हणजे या हृदयामध्ये त्याला कोंडून ठेवावं लागेल. म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी. बघा महाराज सांगतात की त्या देवाला मी मिळवलं, त्या देवाला मी प्राप्त केलं, त्या भगवंताला मी प्राप्त केलं. मग महाराज तुम्ही त्या भगवंताला प्राप्त केलं, त्या देवाला तुम्ही मिळवलं, पण ठेवलं कुठे? संपुष्ट हे हृदय पेटी. मग महाराज लोक म्हटले, महाराज तुम्ही ज्या देवाला प्राप्त केलं, ज्या देवाला मिळवलं, ज्या देवाला तुम्ही तुमच्या संपुष्टामध्ये साठवलं, त्या देवाला तुमच्या संपुष्टामध्ये साठवलं, पण ते कुठून आणून साठवलं? तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तू या भावा सापडला, तू या भावा सापडला. दर्शन निहाला
एवढं गाण्यासाठी आपलं फार आयुष्य खर्च करावं लागतं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठोबा रखो